मित्रांनो, आज आपण नवीन टॅक्स रिजिममध्ये ITR फाईल कशी दाखल करायची हे पाहणार आहोत. तर इथे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर लॉग इन व्हायचं आहे. युजरनेम आणि पासवर्ड. युजरनेम म्हणजे पॅन कार्ड असतो आणि पासवर्ड जो काय असेल तो. त्यानंतर इथे फाईल नाव इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे. असेसमेंट इयर 2024-25 ऑनलाईन आणि कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर इथं स्टार्ट न्यू फायलिंग अगोदर जर आपण केले असेल तर रिझ्यूम असेल तिथे वर. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल, त्यानंतर कंटिन्यू, त्यानंतर ITR फॉर्म म्हणजे सॅलरीड पर्सनसाठी एक आहे तर एकला सिलेक्ट करायचं आहे ITR 1. प्रोसीड टू ITR 1. त्यानंतर इथे लेट्स गेट स्टार्टेड इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिझन लिहायचं आहे ITR का भरतो आहे. तर इथं जे बेसिक एक्झेम्पशन आहे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर इथं 1 नंबर क्लिक करायचं आणि इथं कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर इथं ओके करायचं आहे. त्यानंतर जो काही आपला डाटा इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटला फिल आहे तो इथे दिसेल. जो नसेल तो आपण टाकायचा आहे. इथं नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट असेल तर स्टेट, जे काय असेल ते. आणि इथं फाईल अंडर सेक्शन 1391 म्हणजेच 31 जुलैच्या अगोदर असेल तर तिथं ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू टॅक्स रिजिमला बाय डिफॉल्ट इथं नो येणार तर ते तसंच राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे. इथं 1 नंबरची स्टेज पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या नंबरची स्टेजला आपण इथे जे काय एलिजिबल असेल तिथं यस करायचं आहे. बाकीचे आपल्याशी रिलेटेड नसलेले नो, त्यानंतर नो सिलेक्ट करून कंटिन्यू करायचं आहे. ही दुसरी स्टेज झालेली आहे. तर इथे आपल्याला इन्कम दिसेल आपलं ग्रॉस सॅलरी इन्कम. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन हे न्यू टॅक्स रिजिमला अलाउड आहे. जे 50,000 आहे ते म्हणजे हे मायनस होईल इथे. त्यानंतर जे अदर सोर्स ऑफ इन्कम आहेत ते ॲटोमॅटिक इथे दिसतील तुम्हाला. डिडक्शन्स, सेविंग बँकचं इंटरेस्ट, त्यानंतर जे काय अदर सोर्स आहे ते दिसेल. त्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे. इथे ग्रीन दिसेल कन्फर्म म्हणजे या 2 स्टेज झालेल्या आहेत. त्यानंतर इथं डिडक्शन्सची एक फक्त जी गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशन आहे NPSचं तेवढं अलाउड आहे. म्हणजे जे NPSमध्ये आहेत त्यांच्यासाठी 2 आहेत डिडक्शन. एक स्टँडर्ड डिडक्शन आणि एक म्हटलं तर गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशन, फक्त गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशन. तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे ATCCD2. त्यानंतर जे काय आहे ते इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर इथे 3 स्टेज पूर्ण झालेले आहेत. म्हणजे ग्रॉस इन्कम, टोटल डिडक्शन. आता टॅक्स पेड किती केलेला आहे हा इथे रिफ्लेक्शन होईल. जर इथे 0 टॅक्स म्हणजे टॅक्स पेड केलेलाच नाही आहे या व्यक्तीनं. त्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर 5वी स्टेज म्हणजे टॅक्स लायबिलिटी. त्या व्यक्तीला टॅक्स किती लागतो तर इथं टॅक्सचं कॅल्क्युलेशन येतं. इथं ग्रॉस इन्कम 740, त्यानंतर टोटल डिडक्शन्स आणि टोटल इन्कम हे 6,61,000वर टॅक्स लागणार. आता इथं टॅक्सचे बायफर्केशन पण दिलेलं असतं. म्हणजे न्यू टॅक्स रिजिममध्ये 3 लाख ते 6 लाख 5%, त्याननंतर 6 लाख ते 9 लाख याच्यात 10%. म्हणजे इथे 15,000 आणि हे 61,000चे 10% म्हणजे 6,000. अशा प्रकारे हे 21,104 रुपये टॅक्सची लायबिलिटी आहे. पण हेच आपल्याला रिबेट पण मिळतं अंडर 87A. त्याच्यामध्ये जेवढा टॅक्स आहे तेवढाच मिळतं, पण कधी 7 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तरच टोटल. त्यानंतर बाकीचं जे काय आहे ते इथे बघायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे या 5 स्टेज आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. इथे कन्फर्म आणि ग्रीन स्टार राईट दिसत असेल त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ओव्हरव्ह्यू दिसेल की टोटल इन्कम, नंतर डिडक्शन्स, त्यानंतर टॅक्स. त्यानंतर इथे आपल्याला टिकमार्क करायचं आहे आणि त्यानंतर इथे प्रोसीड टू प्रिव्ह्यू म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला आपण काय माहिती भरली ती पूर्ण इथे दिसेल. तर इथे चेक करायचं आहे आपण माहिती भरलेली बरोबर आहे का, आपण डिडक्शन्स टाकलेले ते बरोबर आहे का, स्टँडर्ड डिडक्शन बरोबर आहे का. त्यानंतर अदर सोर्स ऑफ इन्कम इथं रिफ्लेक्ट झाला तो
बरोबर आहे का. काही करेक्शन असेल तर आपल्याला बॅकला जाऊन करेक्शन करावं लागेल. त्यानंतर डिडक्शन्स 79,000 इथं गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशनचं डिडक्शन आहे आणि इथे टॅक्स पण दिसतो आहे. टॅक्स पेएबल म्हणजे लायबिलिटी किती आहे 21,000, पण तेवढंच आपल्याला रिबेट पण मिळालेलं आहे. म्हणजे नेट टॅक्स आपल्याला काहीही भरावं लागलं नाही. झिरो टॅक्स या व्यक्तीला लायबिलिटी झालेली आहे. अशा प्रकारे स्क्रोल करत खाली यायचं आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन इथं प्रोसीड टू व्हॅलिडेशन करायचं आहे. इथं व्हॅलिडेशन सक्सेसफुली जर एरर असेल तर बॅकला जाऊन ती माहिती फिल करायची आहे, जी माहिती एरर आला ती. त्यानंतर इथं आपल्याला ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे सगळ्यात सोपं जाईल. ई व्हेरिफिकेशनमध्ये आपण जो आधारला मोबाईल नंबर कनेक्ट आहे त्याचा OTP आपण इथे आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स, ते इथं गेट OTP फ्रॉम आधार. त्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला, ओके करायचं आहे. मग मोबाईलवर OTP येईल जो मोबाईल आधारला लिंक केलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे हे न्यू टॅक्स रिजिममध्ये फक्त 2 डिडक्शन्स आहेत. एक म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन आणि दुसरं म्हणजे गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशन, म्हणजे जे NPSमध्ये आहे त्यांच्यासाठी. जे GPFमध्ये आहेत त्यांना फक्त स्टँडर्ड डिडक्शन आहे. ते इथं टाकल्यानंतर जर 7 लाखाच्या कमी उत्पन्न असेल हे मायनस होऊन तर हा न्यू टॅक्स रिजिम त्यांना फायदेशीर राहील. कारण टॅक्स 0 भरावा लागेल. 7 लाख जरी 6,90,000 जर इन्कम झालं तरीही न्यू टॅक्स रिजिममध्ये टॅक्स हा 0 भरावा लागते. त्यानंतर इथं OTP टाकायचा आहे. जो काय तो OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म सबमिशन ऑफ रिटर्न इथं सबमिट करायचं आहे. इथे सबमिट केल्यानंतर परत काही आपले चेंज करता येणार नाही आहे. सबमिट करायचं आहे. त्यानंतर यू हॅव सक्सेसफुली फाइल्ड अँड व्हेरीफाईड रिटर्न. गो टू डॅशबोर्ड गेल्यानंतर आपल्याला इथे स्टेज दिसतील. म्हणजे फाईल ऑन आणि व्हेरीफाईड ऑन या 2 स्टेज आपल्या पूर्ण झाल्यात. म्हणजे ITR फाईल केली आणि